तर मंडळी चला राम राम आणि सर्व नमस्कार. आपलं स्वागत आहे सर्वांचं आपल्या बेधडक चॅनलमध्ये. कारण मित्रांनो आज वार सोमवार शुभ दिवस म्हणून आज काल आम्ही जे हैदराबादहून झाडं आणतो ती झाडं आज लावण्याचा कार्यक्रम चालू करावा म्हणलं चांगला मुहूर्त बघून. त्यामुळे नारळ तीन पुढे उदबत्ती लावून आम्ही पहिलं जी झाडं आहे ती आज लावायला चालू करत आहोत. तुम्ही पाहू शकता सिस्टम बघा कशी आहे. आधी रिंग आम्ही आदर ठेवला. आता झाड एवढं मोठं आहे की त्याला आधी सर्व काही वरचं मेंकापडतीन काढून आता आम्ही लावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू केला. तुम्ही पाहू शकता आधी झाडमध्ये ठेवणार आहोत कारण रिंग आम्ही अगोदर ऑलरेडी ठेवलेली आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीनं आज आपलं या ठिकाणी कार्यक्रम म्हणजे काम चालू आहे. तुम्ही पाहू शकता सर्वजण हळूहळू घ्या. तर बघा तुम्ही रात्री 11 11:30ला आम्ही झाडं पूर्ण उतरवून घेतलेली आहेत. नवी जुळी झाडं हो का बघा. हर 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 महादेव चला तुम्ही पाहू शकता मित्रांनो पहिलं झाड आता या ठिकाणी लागत आहे. सर्व पहिले झाडं लावण्याचे सर्व मानकरी शिंदे साहेब, बापू, माधव, बाळू आणि नूरभाई सर्वांच्या हस्ते या ठिकाणी बघा. हां एक नंबर पद्धतीचं झाड या ठिकाणी लागलेलं आहे मित्रांनो. खरंच अतिशय छान पद्धतीनं झाडाचं या ठिकाणी रोप झालेलं आहे. आता सर्व काही झाडं आपल्याला लवकरात लवकर लावून पूर्ण स्मशानभूमी एकदम पॉश आणि नंबर 1ची करायची आपल्याला. चला चला मित्रांनो बघा हो कसं आहे बघा नियोजन आहे का खतरनाक. हो बघा झाडं काल काय माल आणलेला आहे हो काही कालची झाडं आहेत हो काही बघूनच नुसतं खतरनाक वाटलं आहे का नाही कुठं बनात आल्यासारखं आहे. लांबजणचं काय म्हणते त्याला आपलं पार्क द वैकुंठ पार्क अशा पद्धतीचं ही पार्क आहे. तुम्ही पाहू शकता. तर अवघ्या काही दिवसामध्ये मित्रांनो आपली स्मशानभूमी तुम्हाला म्हणल्यासारखं खरंच खूप छान होणार आहे. सर्वांनी या ठिकाणी थोडं लक्ष राहू द्या कारण सर्वांच्या सहकार्यानं केलं जातं. शेवटचा आयुष्यातला शेवटचा मुक्काम आपल्याला इथंच आहे. कुणी विसरू नका एवढं ध्यान ठेवा. कारण परगावचं लोक आपल्या मातीला कुणाच्या आल्यानंतर म्हटलं पाहिजे की बाबा लांबजणची स्मशानभूमी एक ओळख निर्माण आपली चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. हा हेतूनच चालू केलेला हा म्हणजे उपक्रम आहे की इथं मातीला आल्यानंतर बरेच वेळेस आपल्याला माहीत आहे उन्हाळ्यामध्ये किती त्रास होतो कारण सावली आपल्याला भेटत नाही. परंतु आता इथून पुढे तसं होऊ नये आणि होणारही नाही कारण खूप सारे नंबर 1चे झाडं आपण आणलेले आहेत. ऑलरेडी 5-5, 6-6 वर्षाचे झाडं आपण आणलेले आहेत. त्या ठिकाणी पैशाचा विचार न करता कारण आता आपली स्मशानभूमी 7 वर्ष पुढे गेली म्हणाय काय हरकत नाही रूपानं. कारण ऑलरेडीच आपण मोठे मोठे झाडं आणलेलीच भव्य असे कारण लावल्यानंतर लगेच सावली बसायला काही अडचण नाही. तर अशा पद्धतीनं हे पाहू शकता सुंदर असं काम या ठिकाणी चालू आहे मित्रांनो. आजचा आपला हा छोटासा ब्लॉग अतिशय छोटासा ब्लॉग आणि व्हिडिओ कसा वाटला जरा सांगत जावा. सबस्क्राईब वाढवा मित्रांनो. चला राम राम नमस्कार.